बोल की सारिका. आई, जर तुम्ही असा हातावर हात ठेवून बसल्या ना तर तिसरी पण पोरगी होऊन जाईल राधिकाला. आणि मग एकदा का पोरगी झाली ना मग नंतर तुम्ही टेन्शन घ्या. 2 महिने निघून गेले तरी पण तुम्ही अजून काही केलंच नाही. तुम्हाला काय वाटायले घरामध्ये पण तिसऱ्या पोरीचा जन्म व्हावा का? कामून करणार झाल्या तुम्ही काही. सारिका, तुला तर माहीतच आहे ना मी काय काय केलंय तिच्या सोबत ती. पण माझे सगळे प्लॅन व्यर्थ गेले. तिच्या दुधातही औषध टाकून दिलं आणि तिनं पिण्याआधीच त्या मांजरनं खाली पाडलं. तिच्या रूम पुढची जी फरशी आहे त्याच्यावर तेल वतलं होतं पण ती पडलीच नाही. माझ्या लेकाची नजर पडली त्या तेलावर, हातानं पुसून घेतलं खाली बसू बसू. किती प्लॅन केले मी पण बाईला जरासा तर धक्का बसला नाही. मग आई, आता का पोरगी होऊ देता घरामध्ये? नाही, तसं होणार नाही. अजून एक प्लॅन आहे माझ्यापाशी, आता ते करते मी. काय करता आई? तू बघ तर खरी आता. राधिका, ए राधिका. आई, काय झालं? काय काम होतं का आई? राधिका, पीठ संपणार आहे. 20-25 किलो गहू घे, त्याला धुई आणि वरी छतावर नेऊन टाक. आणि ज्वारीचे पीठ संपले ते 10-15 किलो घे, त्याला धुई आणि वरी छतावर नेऊन टाक. ते काम झाले की लगेच मग आज घरातले पडदे बिडदे बेडशीटा धुवायच्या आता ते बी धुवून घे. आई, तुम्हाला तर माहित आहे ना की मी आई होणार आहे ते. मग हे 20-25 किलो गहू, 10-15 किलो ज्वारी मी हे कसं करू शकते? मला वरी चढता पण येणार नाही. तुम्ही कसं म्हणायला मला हे कर म्हणून? माझ्या पोटानं मला चढता येणार नाही. मला त्रास, माझ्या बाळाला त्रास. नाही वा आई, मला तेवढं करता येणार नाही. हाय गे राधिका, तुझी एवढी हिम्मत? मी तुला जे काम सांगायले तू डायरेक्ट त्याला नाही म्हणायलीस. तुझ्या माईनं तुला कोणते काम नाही शिकवले का? नाही वा आई, तुम्ही तसं कामून बोलायल्यावर तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे की मी आई होणार आहे आणि तुम्ही छतावर मला नेऊन गहू टाकायला लावायल्या. धुणार, त्याला वरी नेऊन टाकणार, त्रास होणार नाही का आई? मला होईना झाले तुम्हाला माहित आहे की. मग तुम्ही अशी अवघड काम मला कामून सांगायल्या.